हॅलो सर्वांना, कशा आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर माझे सर्व कामं वगैरे झालेले आहेत. माझी थोडीशी तयारी पण करणं झाली. माझे सर्व कामं आटपून झाले होते आणि म्हटलं थोडंसं स्वतःसाठी रेडी व्हावं, कारण की आपण जरीही घरात असलो तरीही आपण स्वतःसाठी तयार व्हायला पाहिजेत, कारण की आपण स्वतःच आपल्यावर प्रेम करायला पाहिजेत, ना की दुसऱ्याकडून कोणाकडून अपेक्षा करायला पाहिजेत. तर चला, म्हणजे तयारी पण झालेली होती थोडीशी आणि मी त्यांचा यायचा टाईम झाला होता आणि दुपारून आज नळ पण येणार आहेत. तर मग त्याच्यासाठी थोडेसे लवकर लवकर कामं करून घेतले. म्हटलं शूट जर करत बसलो तर मग खूप टाईम होऊन जाते आणि नळ आले की खूप म्हणजे घाई राहते, पाणी वगैरे भरणं आणि सर्व बाहेरचं धुईधाय करणं. त्याच्यासाठीच मग मी लवकर लवकर कामं करून घेतले आज आणि थोडीशी तयारी पण करून घेतली होती. आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं बघा, की माझा पिनू त्याचा भाऊ आला की कसा करते. तर बघा, आज पण तो म्हणजे आला की लगेच बाहेर जाते तो, आणि दादा आला लगेच असं एकदम म्हणजे खुशही व्हायला लागते त्याला. तो आल्याच्या नंतर मग मी त्याला जेवण वगैरे दिलं आणि माझे कामं पण करून घेतले होते. भांडे राहिले होते थोडेसे, तो घासून घेतले. तर आता एक ताई येणार आहेत, छोट्या मुलीचा मेकअप करायचा आहे, तिला घेऊन येणार आहेत. तर मी मेकअप कसा करते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन, तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. चला मग दाखवते तुम्हाला मेकअप. या दीदीचा करायचा होता मेकअप, कारण की तिचा होता स्कूलमध्ये डान्स. तर ताईने मला कॉल केला होता अगोदर की ताई याचा मेकअप करायचा आहे, तर आम्ही येऊ का? म्हटलं ठीक आहे, या म्हटलं. तर मग माझे कामं वगैरे तर झालेलेच होते. मग ते आलेले होते आणि त्यांनी मला फोटो दाखवला होता मोबाईलमध्ये की हिची हेअरस्टाईल अशी पाहिजेत म्हणत होते. म्हटलं ठीक आहे, तुमच्या मनाने. आणि मग तिची हेअरस्टाईल वगैरे करून घेतली मी. आणि मग थोडंसं डार्क मेकअप सांगितला होता त्यांच्या स्कूलमध्ये, तर त्याच्यामुळे मग मी थोडासा डार्क मेकअप केला. ब्लशर वगैरे थोडं डार्क लावलं होतं आणि त्याच्यानंतर मस्त असं मेकअप वगैरे म्हणजे अर्धा झालेला होता. लोस पावडर वगैरे लावत होती मी. आणि मधातच बघा माझा पिनू कुठं बसलेला आहे बघा, मेकअप व्हॅनिटीमध्ये. आणि त्याला खूप एन्जॉय, म्हणजे खूप मस्त मजा येत होती त्याच्यामध्ये बसायला आणि सामान इकडे तिकडे फेकत होतं त्याच्यामधलं. पण त्याच्या मनानं करू द्यावं लागते त्याला, जसं करायचं तसं, कारण की नाही करू दिलं तर मग माझे सगळंच कामं राहून जातात. त्याच्यामुळं मग कर बाबा, तुला जसं खेळायचं तसं खेळ. आणि मोबाईल बघितल्यापेक्षा तर छानच आहे, कारण की मोबाईलमध्ये लावून दिल्यापेक्षा तर असं खेळ बाबा तू, पसारानंतर आपल्याला उचलून घेता येते. पण मोबाईलची सवय थोडीशी कमीच, कारण की मितांशला थोडी आहे सवय, त्याच्यामुळं मग मी याला नाही लावलेली आहे. आणि मेकअप वगैरे करून झाला होता बघा, किती छान क्यूट दिसत आहे. ज्वेलरी वगैरे त्यांनी नंतर घातली होती. आणि इकडे बघा आमच्या मस्त पिनूचं खेळणं चालू होतं, इकडे गिटार वाजवणं चालू होतं त्याचं. आणि मग संध्याकाळचे कामाला लागली मी कामं करायला, कारण की भाजी वगैरे निवडून घेतली होती मेथीची. आणि फ्रीज उघडंच ठेव म्हणत होतं आणि उघडं ठेवलं. तर त्याच्यानंतर बघा मी काय केले, आणि 5 मिनिटांनी पूर्ण भरणी फोडून टाकली आणि पूर्ण काच झाली होती घरामध्ये. मग मी त्याला अगोदर बाहेर नेलं, त्याच्या पप्पाकडे दिलं आणि ते पूर्ण साफ करून घेतलं. आणि नंतर स्वयंपाक वगैरे पण झाला होता माझा. स्वयंपाकमध्ये मी आज मेथीची भाजी आणि बेसन मिक्स केलं होतं आणि चपात्या वगैरे टाकून घेतल्या होत्या. जेवण वगैरे करून झालं होतं. पिनूला पण जेवण चारून दिलं होतं आणि ते गेले होते मस्त बाहेर फिरायला रोडवर. त्याच्यानंतर मग मी पूर्ण भांडे वॉश करून घेतली आणि त्याच्यानंतर किचन ओटा पण साफ केलेला होता, कारण रात्रीनं हे सर्व कामं केलेले असले की सकाळी थोडंसं इझी जाते, कारण स्कूल वगैरे राहते. आणि मग जर रात्रीचे कामं जर राहू दिले तर मग सकाळी खूप धावपळ होते. आणि असं क्लीन करून घेतलं ना रात्रीच्या टायमाला, तर झोप पण छान लागते. तुम्ही जर करत नसाल तर असं करून बघा तुम्हाला पण छान वाटेल. भांडे वगैरे सर्व रात्रीच घासून घ्यायचे. किचन वटा वगैरे सर्व पुसपास अगोदरच करून घ्यायचा. आणि सकाळी मला माहीत आहे की आम्ही ज्यूस बनवत असतो मितांशला, कारण की त्याला स्कूलमध्ये जावं लागते. तर त्याच्यासाठीच मग मी माझी सर्व कामं वगैरे करून घेतली. आणि संध्याकाळी रात्रीनंच मी काजू बदाम वगैरे ते सर्व भिजू घालत असते, ते मी तुम्हाला दाखवते बघा आता. कारण की भिजू घातलेलेच छान लागतात आणि भिजू घालूनच खायला पाहिजे ड्रायफ्रूट, खास करून बदाम. त्याच्यानंतर मी पूर्ण फेस वॉश पण करून घेतलं, कारण रात्रीनं मला फेस वॉश केल्याशिवाय झोप लागत नाही. त्याच्यानंतर मग मी थोडंसं माझं ग्लिसरीन वगैरे लावून घेतलं, कारण मी लोशन वगैरे लावून झोपत नाही रात्रीच्या टायमाला. मला याची सवय आहे, तर मी हेच लावत असते, बाकी दुसरं काहीही लावत नाही. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं लिप बाम वगैरे लावून घेते, कारण की असं म्हणजे झोपच येत नाही असं, म्हणजे हातपाय धुतल्याशिवाय आणि तोंड धुतल्याशिवाय. त्याच्यामुळं आणि वेणी घालत असते मी रात्रीनं, कारण की केस खूप गुंता होतात मग तसं जर ठेवून झोपलं तर. त्याच्यानंतर मग मी वेणी वगैरे घालून घेतली. आणि असा होता आजचा व्लॉग. तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला मग भेटू पुन्हा अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.